कृषी मंत्री माणिकराव कोकाटे मोबाईलवर रमी खेळत असतानाचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी ट्विट केलाय। सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही, म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना राज्यात रोज 8 शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्यानं कृषी मंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी असा टोला त्यांनी व्हिडिओ ट्विट करत लगावलाय। सभागृहात रमी खेळणं म्हणजे सर्वात मोठी असंवेदनशीलता आहे, यांना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही, कोकाटेंवर कारवाई व्हायला हवी अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे। महायुतीचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी माणिकराव कोकाटे यांचं समर्थन करत खिल्ली उडवली। हल्ली कुणीही रमी खेळतं, आमिर खान, सलमान खान, सध्या सगळेच रमी खेळतात असं प्रताप सरनाईक म्हटलेले आहेत। कोकाटे यांना केवळ नावालाच मंत्री केलंय, त्यामुळे त्यांना काही काम उरलेलं नाही अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे। मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांबद्दल कणव असेल तर अशा मंत्र्यांना त्या पदावर ठेवावं का याचा ते विचार करतील असं वडेट्टीवार म्हटलंय। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या व्हायरल व्हिडिओवर सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे। माणिकराव कोकाटे यांच्या सारख्यांना मंत्रिपद द्यावं लागतं, यात अजित पवारांची काय राजकीय अपरिहार्यता आहे असा सवाल सुषमा अंधारे यांनी विचारलाय। पहलगाममधील हल्ला हे सरकारचं अपयश आहे, पहलगाममधील दहशतवादी का सापडत नाहीत असा सवाल सामनाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी सरकारला विचारला। आम्ही दोघं एकत्र आल्यानं अनेकांना पोटशूळ उठलंय, पण महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होणार असं सूचक विधान उद्धव ठाकरे यांनी केलं। आता 20 वर्षांनी एकत्र आलोय, प्रत्येक ठिकाणी राजकारण आणलंच पाहिजे असं नाही, मराठी भाषेसाठी, महाराष्ट्र धर्मासाठी, मराठी माणसासाठी जे करण्याची आवश्यकता आहे त्यासाठी माझी तयारी आहे असं ठाकरे म्हटले। लोकसभेला महाराष्ट्र जागा झाला होता, आताही महाराष्ट्रानं जागा झालं पाहिजे, निवडणूक ही जिंकण्याच्या उद्देशानेच लढावी लागते आणि तशीच लढणार आहोत, पालिका निवडणुकीमध्ये आम्ही जिंकू असं मोठं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं। 2 भावांचं काय होतं ते एकदा होऊ द्या, निवडणुका घोषित झाल्यावर आम्ही ठरवू, पालिका निवडणुकांसंदर्भात स्थानिक नेत्यांना अधिकार दिलेले आहेत, ते निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली। पुण्यात दोन्ही शिवसेनेमध्ये जोरदार बॅनर वॉर सुरू आहे। शिंदेंच्या शिवसेनेनं आदित्य ठाकरेंचा रडतानाच्या व्यंगचित्राच्या बॅनर लावून ही बॅटरी लवकर संपणार अशाचं बॅनर लावलं होतं, तर ही शहासेना लवकरच संपणार असं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेनं बॅनरमधून शिंदेंच्या शिवसेनेला उत्तर दिलं। सांगलीमध्ये एमआयएमचे माजी जिल्हाध्यक्ष महेश कुमार कांबळे यांनी आमदार अण्णा बनसोडे यांची भेट घेतली, यामुळे महेश कुमार कांबळे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे। धाराशिवच्या उमरगामध्ये शिवसैनिकांमध्ये जुंपली, पालकमंत्र्यांच्या स्वागतासाठी लावलेले बॅनर शिवसैनिकांनीच फाडले। शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची मुलगी आकांक्षा चौगुले आणि माजी खासदार रवींद्र गायकवाड यांचा मुलगा किरण गायकवाड यांचे फोटो बॅनरवर नसल्यामुळे बॅनर फाडल्याची माहिती समोर आली। भंडारा जिल्हा हा धान उत्पादन जिल्हा असून दरवर्षी पावसाची सुरुवात होताच शेतकऱ्यांची लगबग सुरू होते, मात्र पावसानं उसंती घेतल्यानं धानाची रोपं सुकू लागली आहेत, जमिनीला भेगा पडल्यानं शेतकरी चिंतेत आहेत। शासनानं लवकरच बावनथडी धरणाचा पाणी पुरवठा करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली, जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण असून पावसामुळे शेतकरी वर्ग सुखावलाय। छत्रपती संभाजीनगरच्या खंबाटवस्ती पाथरी या गावात 3 शालेय विद्यार्थी अचानक कोसळल्याची घटना घडली। 3ही विद्यार्थ्यांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। विद्यार्थ्यांना जीबीएस आजाराचा संशय असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाणे ते अमर स्टोअरपर्यंत स्टेशन रोडचं कॉन्क्रिटीकरण सुरू आहे आणि यामुळे सर्व बसेस वरणगाव रोडनं वळवलेल्या आहेत। यामुळे भुसावळ आगाराची प्रवासी संख्या आणि उत्पन्नावर परिणाम झालाय। आगाराच्या प्रवासी संख्येमध्ये दररोज 1000ची घट झाली आहे, शिवाय दररोज 50,000 रुपयांनी उत्पन्न कमी झालंय। हनी ट्रॅप प्रकरणात जळगावच्या जामनेरमधील प्रफुल्ल लोढांविरोधात अंधेरी एमआयडीसीमध्ये बलात्कारासह हनी ट्रॅपचा गुन्हा दाखल झालाय। प्रफुल्ल लोढाला 5 जुलैला पोलिसांनी अटक केली आहे। गुहागर चिपळूण रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य निर्माण झालंय, यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। दरम्यान तातडीनं रस्ता दुरुस्तीची मागणी नागरिकांनी केली आहे। मध्ये एका डॉक्टरनं तपासणीसाठी आलेल्या अल्पवयीन तरुणीसोबत अत्याचार केला। अत्याचारानंतर डॉक्टर फरार झाल्याची माहिती आहे। पोलिसांकडून या डॉक्टरचा शोध घेण्यात येतोय। भंडाऱ्याच्या खमारी बुटीमध्ये अवैध वाळू उपसा करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे। यावेळी वाळू माफियांनी कारवाईसाठी आलेल्या पोलिसांवरच ट्रॅक्टर चढवला, यात एक पोलीस गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे। दरम्यान पोलिसांनी गुन्हा दाखल करत 15 ट्रॅक्टर जप्त केलेले आहेत। अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात स्वतः ट्रक पेटवून इन्शुरन्स कंपनी आणि फायनान्स कंपनीला फसवण्याचा डाव राजूर पोलिसांनी हाणून पडला। पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत असताना हा ट्रक पेटला नाही तर पेटवला गेल्याचं निष्पन्न झालं। सागर नवले या ट्रक मालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला।
अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिसांनी मोठी कारवाई करत 6 किलो 90 ग्रॅम गांजा जप्त केलेला आहे। अकोला शहरातील लक्ष्मीनगर खोलेश्वर परिसरातील एका घरावर छापा टाकून ही कारवाई करण्यात आली। यात सागर देवराव धनबहादूर या आरोपीला अटक करण्यात आली आहे। पुण्यात पीएमपीच्या 2 बसेस एकमेकांना धडकल्याने अपघात झाला। सुदैवाने दोन्ही बसमध्ये प्रवासी नसल्याने कुणालाही दुखापत झाली नाही। दरम्यान अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती। मालेगाव शहर परिसरात दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांवर आळा बसवण्यासाठी पोलिसांनी धडक मोहीम सुरू केलेली आहे। या अंतर्गत पवारवाडी भागात 2 तरुणांना जेरबंद करून त्यांच्याकडून 10 दुचाकी जप्त करण्यात आल्या। रत्नागिरी रेल्वे स्टेशनच्या छतावरून एका तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर या व्यक्तीला खाली उतरवण्यात यश आलं। या घटनेचा व्हिडिओ सध्या सगळीकडे व्हायरल होतोय। अकोल्यातील कृषीनगरमध्ये 2 गटात प्राणघातक हल्ला झाला होता। या प्रकरणी पोलिसांनी परस्पर विरोधी 23 जणांविरोधात गुन्हे दाखल केले होते। त्यापैकी 13 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। गुन्हे दाखल करणाऱ्यांमध्ये काही शाळकरी मुलं असून त्यांना गुन्ह्यात नाहक गोवण्यात आल्याचा आरोप मुलांच्या पालकांनी केलाय।